अंगारकी चतुर्थीच्या योगाची अचूक वेळ असणार आहे 5 मे रोजी पहाटे 5:24 पासून ते दुसऱ्या दिवशी 6 मे रोजी सकाळी 7:51 5 मे रोजी सूर्योदयापासूनच चतुर्थी असल्यानं पूर्ण दिवस अंगारक योग असणार आहे। बाप्पाची पूजा करण्यासाठी पहाटे 5 वाजतापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंतची वेळ सर्वोत्तम असू शकते। यावेळी अमृत काळ असल्याने आपली प्रार्थना थेट बाप्पापर्यंत पोहोचते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं। त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्राच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानला जातो। मग या दिवशी चंद्र कधी निघणार आहे तर मुंबईत वेळ 5 मे रोजी रात्री 10:35 असणार आहे। तुमच्या शहराप्रमाणे ही वेळ 2 ते 5 मिनिटे मागे पुढे असू शकते। यावेळी चंद्राला जल आणि अक्षता वाहून नमस्कार करावे, चंद्रात गणपतीचं रूप पाहावं आणि मगच आनंदाने उपवास सोडावा असं सांगितलं जातं। याचबरोबर संकष्ट चतुर्थीप्रमाणेच अंगारकी संकष्ट चतुर्थीचं ही व्रत केलं जातं। शक्य असेल तर या दिवशी 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं, दिवसभर 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा आणि बाप्पाला मोदक किंवा गुड खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा। अंगारकी संकष्ट चतुर्थी हा दिवस उपासनेसाठीच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मंगळ दोष निवारणासाठी किंवा कामातील अडथळे दूर करण्यासाठी एक सुवर्ण संधी मानली जाते। जर तुमच्या पत्रिकेत मंगळ